बारीक सगळे भेटलेत सगळे शेंगटेच भेटलेत इकडे। नमस्कार मंडळी, तर कोकणातल्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, लय दिवसांनी परत एकदा येईल वाळावर मासे बघू। तर जवळपास काहीतरी 2 आठवडे झाले असते आपण वाळावर इला होतं मासे बघू। तर आज पण ना परत एकदा मेना घालून मासे बघूचे आहेत। तर मेना म्हणजे काय ना, तर तुमका हळूहळू व्हिडिओत कळतं। तर ही कोकणातली ना एकदम म्हणजे सगळ्यात भारी पद्धत आहे मासे पकडूची। तर ही ना आपण म्हणजे मार्च एप्रिल मे या 3 महिन्यातच करू शकतो, कारण इकडे कोकणात थोडेसे वाळा पाणी कमी झाल्यावरच ना अशा पद्धतीने मासे पकडले जातात। तर या पद्धतीत ना मजा पण जास्त येते आणि मेहनत पण तेवढीच आहे आणि मासे पण बऱ्यापैकी भेटतात। तर ही पद्धत ना म्हणजे जवळपास 90% लोकांना माहीत नाही। तर काय कशी या पद्धती तुमका आपल्या आजच्या व्हिडिओत दिसतच आणि त्यामागची मेहनतसुद्धा दिसत आणि एक नवीन पद्धत पण तुमका व्हिडिओत बघूक भेटतात। तर आज बघूया, जवळपास महिन्याभरात ट्राय करता। थोडा पाणी कमी झाला वाटतं, त्यामुळे बघूया आज प्लॅन केला की मासे बघूचे। तर ना आता काहीतरी 12:30 झाले आहेत। तर आपली पूर्ण ना मासे पकडून ना 5:30-6 वाजती। तर बघूया किती काय मासे मिळतात। तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको, कारण असे नवीन नवीन व्हिडिओ तुमका आपल्या चॅनलवर बघू भेटतील। तर मित्रांनो, इकडे आपण समोर ना दगडाचा बांध घालून घेतला आणि तिकडे ना खोन पण लावून घेतला, कारण जे पळणारे मासे आहेत ना ते खोनीत जातील आणि दगडान बांध घातल्यामुळे ना म्हणजे त्यांना इकडच्या साईडून जाऊक भेटणार नाही। आणि आता वरती ना आपण साडी लावून घेतो, कारण जे उडी मारून जाणारे मासे आहेत ना ते साडीत अडकती, याच्यासाठी आपण आता साडी लावून घेतो। तर इकडे ना आपली फळं जी रिंग्याची, तर त्याच्यापासून आज आपल्याला मेना घालूचा। ते बघा अशी फळं असतात, ही दगडावर चोळूची असतात आणि त्याच्यानंतर ना मध्ये जो फेस येतात आता तुमका दाखवते पाण्यात चोळू। हॅलो, वरती घेतो। तर इकडे आपला आता रिंग्या ओतून टाकलेला आणि बघू शकतास किती फेस झालो। तर असोच फेस आपल्याला अजून करूचा, थोडा ना फोडता म्हणजे चोळूक बरा पडतं, असं झोडूचा। तर याच्यात बघू शकता, हे बघा ना बारीक बारीक मासे ना आतमध्ये उडी मारून चालू झाले। इकडे आपले समोर खोय ना, इथपासून इकडे साडी लावला आणि तिकडे समोर ना खाली पण एक खोय ना, असे 2 खोय ना इकडे चोळता। एवढं फेस झालो, अजून लय रिंग्या। इकडे बघू शकतास कसलो फेस झालो, पण ह्यो फेस तसा मला असं काय उपयोगाचा नाही, ह्यो पूर्ण विस्तारणारा। तर आपल्या नंतरला ना रिंग्याचो म्हणजे हे बघा इकडे जोडता, त्याच्यात जेव्हा आपण माती मिक्स करून टाकू ना तेव्हाच पूर्ण क्लिअर होईल। हे बघा असं फेस काढूचा पूर्ण, तेव्हा असं रिंग्याचं ना सारखं येतच राहतं, पण या फेस काय राहत नाही जास्त उशीर। जेवण इलो ना सगळं जिरा होतं बघा, बरोबर आहे तेच कर, पण खालच्या आटी पूर्ण गेला होत नाही, कारण इकडेच मधोमध ना कोंड पाणी पण जास्त आणि इकडेच कोंड आहे, एवढ्या एरियातच आपल्याला पूर्ण करूचं।
आपला चोळलेला रिंग्या ना त्या बघा इकडे ना वत्ता और एकदा ना असा फ्रेश रिंग्या असताना तर पूर्ण असं चोळून ना इकडे आणता त्याच्यानंतर मग या झोडता आम्ही बघा असं आणि याच्या आता झोडल्याच्या नंतर माती मिक्स करूच्या म्हणजे बोरून माती असताना एकदम ती मिक्स करून टाकूच्या ते एवढ्या एरियात पूर्ण फेस झालं इकडे सगळा रिंग्या एकत्र कर ते आता एकानं थोडा झोडूया एकदम ना नरम माती आहे सोडू नको खालची वळतात फुटला तर व्हावात समजा ना इकडनं फुटतं जरा इथे कडा वावता बघ काका त्यांच्या पातळ आहे ते धोंडीर जा चला नको टाकता वीर आहे बाबा तर आता ह्या रिंग्या ना तर आपण खालच्या आयटीत टाकूया सरळ इकडे आयटिंग ना रिंग्या चोळला पण नाही कारण इकडे दोंडी नाही त्यामुळे चोळ भेटला नाही तर असा रिंग्या ना गट्टे टाकायचं जिकडे जागा भेटतात तिकडे हो असं पेरायचं फक्त पेरायचं म्हणजे असे गट्टे टाकायचे दोडीजवळ टाक तर बघा इकडे आपल्याकडे एवढा अजून एवढं सगळा टाकूचा बरोबर पिशवीवर भरून ना खाली नाही तर खालच्या आयटी टाकलेलं नाही तर दुसरी साडी ना इकडे लावलेली आहे आणि इकडे आपली समोर ना दुसरी कोयना वरती एक कोयना आणि खाली एक दोन कोयने तर आता फक्त नाही बघा असा मेना टाकून झाल्याच्या नंतर फक्त गदळूचा हा एकच काम आता शेवटचा बाकी राहिला बाकी पूर्ण झाला तर जवळपास वाजले आहेत 4:45 5 वाजेपर्यंत पूर्ण मेना होईल पहिलं मासे भेटले बघा मळी बाहेर उडावला ते दाखवते का काय फाटकू शकतात तर
बाबा हे बघ मला ह्याच्यात ना जात ए इकडे बघा कसलो फेस झालो एक नंबर असं सगळीकडे फेस करूचो हा तर एवढं होणार नाही म्हणजे आता सारखं ना वितळत राहा तर बघा फेस कसलो भारी झालो तर इकडे आपली खोय ना लावलेली साडेत काय नाही मासे टाकवर अरे गद्दळ एवढं फेस झालं खाली काय अजून फेस नाही आता या दगडाच्या खाली ना अजून गदळूचा इकडे टाक टाक रंग रंग ढवळ एकदा ढवळ ढवळ दोन घेतले दोन पत्त्याला दोन थांबले तीन मासे भेटले दोन शेंगटे आहेत एक ब्याला काय भेटला खाली खर्ची होती चांग ते वर इले दोन पळाले एक तरी काय शेंगटी तर आता ना इकडची खोय ना खालची ती आता सगळ्यात पहिली काढूया कारण वाजले जवळपास 5:30 होतील तर आता इकडची खोन काढूया 6 विकेट गेले यात मॅच पण शेत बघूया किती आहेत उकल आवाज येता काय बारीक आवडत बारीक माला कचरो बारीक सगळे नाही बघा हे एवढे सगळे ना हातान धरला आता ह्याच्यातले सगळे काढूया तर आता ना खोन सोडूया आणि बघूया किती मासे मिळालेत हा वत 9 ओरी अजून शिल्लक भेटलेत सगळे शेंगटेच भेटलेत इकडे बारीक मासो हा पण सगळे शेंगटेच हात मार एक नंबर भेटले सगळं काळं मासं पांढरे बघा एक पण नाहीत पांढरं काहीच नाही सगळे सोंगा
सिनेमॅटिक घे थांबलेत दे काय खाची तर एवढे सगळे मासे मिळाले आहेत. दोघोली कोणी काढला. शेंगटी आणि ब्याला दोनच प्रकारचे मासे आहेत जास्त. तर एक जरा बऱ्यापैकी हा सगळे ना एवढ्याच साईजचे आहेत. तर आता कोणी लावून ठेवला बघूया. रात्री मिळाले तर बघूया भेटती किती. मित्रांनो 2 कोणी काढून झालेत आणि 2 कोणींना बघालाच तुम्ही आपल्या किती काय मासे मिळाले. ते जवळपास डब्बर मासे मिळाले. तर म्हणजे मोठे काय भेटले नाही, बारीकच थोडे भेटले आहेत. तर शेंगटी ब्याला दांडके अशाच प्रकारचे मासे भेटले आहेत. मोठा एक पण काय भेटला नाही, कारण धरणं झाल्यामुळे ना मासेंना वरती थांबूक बघत नाही. पाणी कमी झालं ना की ते खाली उतरवून जातात, नदीत जाऊन बघतात. आणि त्यावर्षी तसंच झाला. गेल्या वर्षीपर्यंत मोठे भेटत होते, यावर्षी काय एक पण काय भेटले नाही. 2दा मेना घातला, 2दा पण तसंच झाला. तर काय नाही, बऱ्यापैकी भेटले. टब्बर भेटले 2 कोणीतनं मिळून. तर व्हिडिओत बघला असतात. आणि ही आजची पद्धत ना कशी वाटली ना, म्हणजे एकदम अशी नवीन पद्धत हा, म्हणजे जुनीच पद्धत पण नवीन पद्धतीने आम्ही दाखवला. तर व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून सांगा. आणि पद्धत पण कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे अशी जागा असतात तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तर आजचा व्हिडिओ आता आपण इकडेच एंड करता. व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असतं तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण या पद्धतीतले आणखी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू भेटणार आहेत, त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर आता भेटू लवकरच आणखी एका अशाच एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.